तीर्थरूप आई बाबा तुम्हाला साष्टांग नमस्कार. आज मी तुम्हाला क्षमा मागत आहे. तुम्ही मला माफ करालच ही खात्री मला आहे. तुमच्यासारखे सज्जन आई वडील मला मिळाले याबद्दल त्या भगवंताची अनंत कृपा आणि उपकार माझ्यावर आहेत. आई, तुझ्या पोटी मी जन्मले, तुझे थोर उपकार माझ्यावर आहेत. तू मला किती जीवाच्या आत सांभाळले, मला उत्तम संस्कार दिले, चारित्र्यवान बनवलंस, लहानपणी चांगलं खाऊ पिऊ घातलंस, ज्यामुळे मी धष्टपुष्ट बनले. जन्मापासून लाडाने लालन पालन केलंस, कधी मला मारलं नाही. तुझं हळूवार बोलणं माझ्या मनात घुमत आहे. तुझे उत्तम संस्कार माझ्यात आलेत. तुझं सौंदर्य, तुझे सद्गुण, तुझं उत्तम चरित्र तू मला दिलंस. तुझ्या अंगी असलेले उत्तम गृहिणीचे गुण मला क्षणोक्षणी प्रेरणा देत आहेत. तुझ्या आठवणीशिवाय माझा एक दिवसही जात नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने, प्रसंगाने, घटनेने स्मरण होऊन तू माझ्या जवळच आहेस. तुला गाण्याची आवड आहे. आई, तू कितनी सुंदर है, माँ मुझे अपने आंचल में छुपा ले. गांधीजींचं तुम हो महान, तुम हो महान, तुम परम पूज्य, तुम गुणनिधान गाणं आजारपणात म्हणायला लावायचीच आणि ते मी तुला रात्री म्हणून दाखवत होती आणि तू किती खुश होतीस आई त्यावेळी. आजही तू माझ्या डोळ्यासमोर दिसतेस. कुणाशीही तू रागाने बोलली नाहीस, सुनांची तक्रार केली नाहीस, चार सुना मुलांना कधी कधी बोलली नाहीस. वसंतदादा, दिनदादा दारू चे व्यसनी झाले, तू त्यांनाही अपशब्द बोलली नाहीस. सर्व बहिणींना आम्हाला किती जिव्हाळ्याने एकत्र बोलावत होतीस, त्याचा तुला किती आनंद होत होता. आई, तू नातवंडावर खूप प्रेम केलंस. आलेली प्रत्येक व्यक्ती तुझ्या सौंदर्याची कौतुक करत असे. आतापर्यंत त्याचं मला भूषण आहे. तू रूपारंगाने सुंदर, तसेच अंतःकरणानेही शांत आणि सुंदर आहेस. तुझी साधी राहणे, तुझ्या डोक्यावरचा पदर तू कधी पडू दिला नाहीस. भाजी तोडण्याची, लसूण सोलण्याची कृती करत होतीस, त्यामुळे तुझ्या अंगात काम किती भिनलेलं होतं हे समजत होतं. जे शब्द बोललीस आई, ती मी तर आयुष्यभर कधी विसरणार नाही. तू किती गोड रागावली होतीस आई. तुला तुझ्या मास्तरांनी शाळेला प्रदक्षिणा घालायला लावल्या पाहिजेत. किती हळुवार आणि मार्मिक तुझं ते रागावणं, मला अजूनही त्याची आठवण येते. बाबा, तुमच्यासारखे बाबा मला लाभले याचं भाग्य, किती अहोभाग्य माझं. तुम्ही कधी मला बाळ मा शिवाय माझ्याशी बोलले नाही. कधी कुठे बाहेर गेले तर तुम्ही कधी विचारलं नाही. कधी माझ्यावर शंका घेतली नाही. इतकं तुमचं माझ्यावर नितांत प्रेम आणि विश्वास होता. आणि मैत्रिणींच्या सोबत कुठे गेलं आलं किंवा मैत्रिणी घरी आल्या तर कधी 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 तुम्ही रागावले नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच टोकलं नाही. मला खूप 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 प्रेमाने तुम्ही सांभाळलं, प्रेमाने वागवलं. तुमच्यासारखे वडील मिळाले हे माझं किती किती भाग्य आहे असं मी म्हणते. आणि संस्कार तर तुम्ही इतके चांगले दिले की परोपकार, दुसऱ्यांची सेवा, कोणालाही तुच्छ न लेखणं, मानाचं भुकेलं नसणं, ह्या अशा गोष्टी तुम्ही मला कितीतरी शिकवल्या. बाबा, आजही ते आठवलं की मन भरून येते. किती तुम्ही धीराने राहिले. तुम्हाला कळल्यानंतरही तुम्ही कधी असं दर्शवलं नाही. ऑपरेशनला न्यायच्या वेळी तुम्हाला दवाखान्यात किती खंबीर होतात तुम्ही. आम्ही बहीण भावंड एकमेकांना धरून रडलो, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑगस्ट मध्ये ते डिक्लेअर झालं होतं आणि 6 महिन्यात तुम्ही जाणार. किती 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 मनाला वेदना झाल्या, कारण तुमचा जीव घरात, दवाखान्यात जाताना सुद्धा तुम्ही घरात सगळं जेवणाचं सामान आणून ठेवलं होतं. जनावरांवर सुद्धा तुमचं प्रेम होतं. म्हशीचं दूध तुम्ही काढत होते. तुमचं ऑपरेशन दुसऱ्यांदा सेकंडरी ग्रोथ नंतर झाल्यानंतर जेव्हा तुमचं शरीर इथं आणलं, तुम्ही कोमामध्ये होते. तुमच्या भावना आम्हाला समजत होते. तुम्हाला शरद समोर आला नातू तुमचा, तेव्हा तुमच्या डोळ्यातून किती पाणी आलं. त्याच्यावरचा जीव, त्याच्यात तुमचा जीव होता आणि ते कळत होतं तुम्हाला, हे दिसत होत. घरी आणल्यावर प्रेत यात्रा तुमची जेव्हा निघाली, तेव्हा तुमची लाडकी म्हैस तुम्हाला दूर नेईपर्यंत तोंड वर करून हंबरत होती. त्या आठवणी आली की खरोखर देवा, तू मायबापाच्या रूपाने माझ्या समोर आला होतास, पण
तेव्हा आम्हाला समजलं नाही, किंमत केली असं नाही की आम्ही तुमचा अनादर केला, पण तरी असं वाटते की तुमची सेवा करायला कुठेतरी मी कमी पडले. जेव्हा कितीही तुम्ही म्हातारे झाले असते आणि कितीही तुम्ही थकले असते तरी तुमची मी सेवा केलीच असते. कारण आई वडिलांची अक्षरशः आईचं लघवी आणि हे स्वच्छ करणं म्हणजे तीर्थ समजत होती मी माझ्या मनाची, आणि कधी कोणाला करू दिलं नाही. मला ते आवडलंही नाही, कारण आई आणि बाबा तुम्हाला तुमचा माझ्यात खूप जीव होता हे मला माहित आहे. तुमची आंघोळ घालण्यापासून मी करत होते त्याचा किती तुम्हाला आनंद होत होता तेही मला दिसत होतं. तुमच्यासाठी जेवढं 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 बोललं बाबा आई तेवढं कमी आहे.